नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेटचे अँड सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आपण सगळे यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी प्रिपेअर करत आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 विषय मराठी याचा घटक जो 4 आहे, लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह, यावरचे महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 4 ऑगस्ट पासून सुरू होते आहे, मराठीची बॅच. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचे पूर्ण बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लास सुद्धा असणार आहे. 10 युनिट्सचे तुम्हाला पीडीएफ सुद्धा मिळणार आहे. सोबत पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट सिरीज पण मिळणार आहे, मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहेत आणि पीवायक्यू टेस्ट पण मिळणार आहेत. त्यामुळे नक्की एनरोल करा. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी खास ती 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपली बॅच ही 4 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही इथे मराठी लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे 2 कोर्सेस दिसेल. त्यामध्ये यूजीसी नेट सेट मराठी 2025 यामध्ये क्लिक करून आपल्याला पब्लिश कोर्स करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कंटेंटमध्ये जाऊन सगळ्या पद्धतीचं रेकॉर्डेड जे आहे ते मिळून जाईल. विकली टेस्ट, कम्प्लीट कोर्स, MS सेट पेपर 1, पेपर 2, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, पीवायक्यू टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स सगळं तुमच्यासाठी अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच एनरोल करा आणि लाईव्ह क्लासेसचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला ऍपमधून मिळून जाईल. घटक 4 जो आहे तो लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह आहे. त्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे लोकसाहित्य, त्यांच्या संकल्पना, स्वरूप आणि व्याप्ती. त्यानंतर लोकसाहित्यातील लोकतत्वे, लोकभाषा, धार्मिकता, त्याची भाषा कशी होती, त्यांचं धार्मिकता काय होतं, तेव्हा कोणत्या संप्रदायाचे लोक तेव्हा होते आणि कला आणि संशोधन कसं झालं ते सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच दलित साहित्यात त्यांचे स्वरूप, प्रेरणा, तत्वज्ञान, त्यानंतर दलित साहित्यकार कोण होते, त्यांचा काय इतिहास आहे, कोणी कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. कारण यावर नेहमीच 101% प्रश्न विचारले जातात की दलित साहित्यातील ही कथा कोणाची आहे किंवा हे आत्मकथन कोणाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रामीण साहित्य, स्वरूप आणि प्रेरणा हे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबत ग्रामीण साहित्याचा इतिहास, त्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य हे सुद्धा अभ्यास करायचा आहे. दलित साहित्याचा इतिहास जेवढा महत्वाचा असतो तेवढा सुद्धा ग्रामीण साहित्य सुद्धा महत्वाचे आहे. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला एकंदरीत सगळंच अभ्यास करायचा आहे. पहिला प्रश्न, एक आद्य दलित कवी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? नामदेव ढसाळ, वामन निंबाळकर, दया पवार, चोखामेळा. एक आद्य दलित कवी म्हणून दया पवारला तुम्ही ओळखतच असाल ना? बलुतू बलूत जे आहे ते त्यांचं आत्मकथन आहे. वामन निंबाळकर सुद्धा महत्वाचे कवी आहेत. नामदेव ढसाळ सुद्धा आपल्याला माहितीच आहे. तू इंता कंची हे जे आपल्याला अभ्यासाला ते यांचंच आहे. ठीक आहे. तर आद्य दलित कवी म्हणून कोण? चोखामेळा जे आहेत त्यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ड. त्यानंतर बलून ही एक संवेदनशील मनाची समाजापासून तुटत होण्याची कहाणी आहे, हे मत कोणी मांडले आहे? जाण्याची आणि हे तुटणे जाणवल्यामुळे अधिकच एकाकी आहेत. ही म्हणजे की बलंतू एका संवेदनशील मनाची जाण्याची आणि हे तुटणे जाणवल्यामुळे अधिकच एकाकी समाजापासून तुटत होण्याची कहाणी आहे, हे मत कोणी मांडले? दुर्गा भागवत, आनंद यादव, शांता शेळके की केना वाटवे. बलूत ही कादंबरी कोणाची? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, दया पवार यांची आहे, है ना? असं कोणी म्हटलं? असं आनंद यादव यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर दलित आत्मकथा ह्या म्हणजे वेदना पचवून प्रगल्भ झालेल्या व्यक्तिमनाचा विकास पावत गेलेला आलेखच होय, हे विधान कोणी केलेले आहे? बाळशास्त्री जांभेकर, भालचंद्र फडके, बाळशास्त्री कवठेकर की भालचंद्र नेमाडे. दलित आत्मकथा म्हणजे वेदना पचवून प्रगल्भ झालेल्या व्यक्तिमनाचा विकास पावत गेलेले आलेखच होय, हे विधान कोणी मांडलेले आहे? हे विधान बाळशास्त्री कवठेकर यांनी मांडलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर दलितोद्धारचे वाङ्मय म्हणजे दलित वाङ्मय नव्हे तर दलित जीवनाविषयक निर्माण झालेले वाङ्मय ते दलित वाङ्मय, अशा प्रकारचे दलित साहित्याची व्याख्या कोणी केलेली आहे? वेगवेगळ्या दलित साहित्याची व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. तर ही व्याख्या कोणी केली आहे ते आपल्याला विचारलं आहे. शरदचंद्र चिरमुले, शरदचंद्र मुक्तिबोध, दया पवार, गोमो पवार. सांगा बघू ही व्याख्या कोणाची आहे? ही व्याख्या आहे शरदचंद्र मुक्तिबोध यांची. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. त्यानंतर जेव्हा रापी बोलू लागले हे पुस्तक कोणाचे आहे? राम दातोडे, केशव मेश्राम, रतनलाल सोनुगर, रामराव झुंजारे. जेव्हा रापी बोलू लागले, जेव्हा रापी बोलू लागले हे जे आहे हे केशव मेश्राम यांचे आहे.
यांचं पुस्तक आहे केशव मेश्राम यांचे, आणि केशव तानाजी मेश्राम असं त्यांचं पूर्ण नाव आहे. मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार, समीक्षक होते. त्यांचा कथा संग्रह आहे, लेख संग्रह आहे. धूळ वावटळ, ओल्याव्यातले ठसे, विद्रोह कविता सुद्धा त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. भिक्षुनी वासव बद्धता हे दलित नाटक कोणाचे? दत्ता भगत, अण्णाभाऊ साठे, व्ही शिंदे, लक्ष्मण माने. भिक्षुनी वासव दत्ता हे नाटक कोणाचे आहे? हे दलित नाटक आहे. हे आहे दत्ता भगत यांचे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. थांबा रामराज्य येत आहे हे नाटक कोणाचे? वसंत जाधव, चंद्रकांत देवकर, प्रेमानंद गज्वी, प्रकाश त्रिभुवन. थांबा रामराज्य येते हे नाटक आहे प्रेमानंद गजबी यांचे. तर या प्रकारामध्ये, या घटकांमध्ये तुम्ही नाटक जास्त पाहत असाल किंवा आत्मकथन जास्त विचारले गेलेले आहे, है ना. त्यामुळे चौथा युनिट जो आहे तो खूप महत्वाचा ठरतो. नंतर टाय हे आत्मकथन कोणाचे आहे? नाम शिंदे, प्रल्हाद चंदनकर, भिशी शिंदे, वैजनाथ कळसे. टाय हे आत्मकथन कोणाचे आहे? टाय हे आत्मकथन प्रल्हाद चेंदवनकर यांचे आहे. ठीक आहे. नंतर दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, भालचंद्र फडके, बाळशास्त्री कवठेकर की बाळकृष्ण कवठेकर. दलित साहित्य वेदना आणि विद्रोह या ग्रंथाचे कर्ते आहेत भालचंद्र फडके. हे महत्वाचे मराठी साहित्यिक आहेत, ज्यांचे खूप ग्रंथ आहेत जे आपल्याला अभ्यास करायचे आहेत. ठीक आहे. दलित साहित्याला आंबेडकरी आहे असं साहित्य कोणी म्हटलंय? आनंद यादव, यशवंत मनोहर, ज्योती लांजेवार, गंगाधर पानतावणे. हे सगळी ग्रामीण साहित्यिक आहे ना, दलित साहित्यिक आहे. ठीक आहे. कोणी म्हटलेलं आहे असं? असं म्हटलंय यशवंत मनोहर यांनी. ठीक आहे. दलित साहित्याला आंबेडकरी साहित्य असं यशवंत मनोहर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्याच्या विष्टेवर या काव्यपंक्ती कोणाच्या? नामदेव ढसाळ, जबी पवार, दया पवार, केशव मिश्रा. फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्यावर विष्टेवर या काव्यपंक्ती कोणाच्या? नामदेव ढसाळ यांचे आहेत. ते कवी, विचारवंत, दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आहे. बौद्ध दलित चळवळीत त्यांचा सहभाग आहे, आणि साहित्यकृती त्यांची खूप आहे. कविता संग्रह गोलपेठा नावाचं तुम्ही ऐकलं असेल. खेळ आहेत, तूही इयत्ता कंची हे आपल्याला अभ्यासाला आहे. त्यानंतर आहे या सत्यात जीव रमत नाही. कादंबरी आहे त्यांची हाडकी हाडवडा, निगेटिव्ह स्पेस, उजेडाची काळी दुनिया, अशा पद्धतीचे त्यांचे लेखन आहे. नंतर देश आणि माणसे सुद्धा या शब्दांनीच पेटतात घरेदारे काव्यपंक्ती कोणाच्या? प्रल्हाद चेदवनकर, केशव मेश्राम, वामन निंबाळकर, जवी पवार. देश आणि माणसे सुद्धा या शब्दांनीच पेटतात घरेदारे या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? या काव्यपंक्ती वामन निंबाळकर जे आहेत त्यांच्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. दलित आत्मचरित्र साहित्य आणि समाजाचे कर्ते कोण आहेत? शरणकुमार लिंबाडे, अश्विनी धोंगडे, रमेश धोंगडे की अशोक शहाणे. हे कोण आहेत? रमेश धोंगडे हे दलित आत्मचरित्र साहित्य आणि समाजाचे ग्रंथकार कर्ते आहेत. ठीक आहे. त्यानंतर बलूत या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत? जबी पवार, दया पवार, माधव कोडविलकर, त्र्यंबक सपकाळे. कोण आहेत? दया पवार. मी आता तुम्हाला सांगितलं होतं दगडू पवार, है ना. नंतर युग यात्रा या नाटकाचे लेखक कोण आहे? मबी चिटणवी, शफत खान, संजय पवार, तुषार भत्रे. युग यात्रा या नाटकाचे लेखक कोण आहेत? युग यात्रा या नाटकाचे लेखक आहे मभी चिटणवीस. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. नंतर आत्मकथनातून सामाजिक व्यथा मांडण्याची प्रथा साहित्यात प्रथम कोणी मांडली? दया पवार, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, बेबी कांबळे. आत्मकथनातून सामाजिक व्यथा मांडण्याची प्रथा साहित्यात प्रथम कोणी मांडलेली आहे? ते दया पवार यांनी मांडलेले आहे. बलूत जे आहे ते पहिलं आत्मकथन त्यांनी लिहिलेलं होतं, आणि समाजातील सगळ्या प्रथा किंवा ते समाजीय वातावरण कसं होतं तेव्हा ते सगळं त्यांनी आपल्या आत्मकथनात मांडलेलं आहे. पुढीलपैकी कोणता संग्रह नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला नाही? आता होऊन जाऊ द्या, अशा पद्धतीचे प्रश्न नेहमी विचारले जातात. ठीक आहे. आता होऊन जाऊ द्या, तुई इयत्ता कंची, या सतत जीव रमत नाही, गाडू बगीचा. पुढीलपैकी कोणता संग्रह नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला नाही? या सत्तेत जीव रमत नाही हा 1995 ला आलेला आहे. हा 1981. ठीक आहे. ताता होऊन जाऊ द्या हा लिहिलेला नाही. गांडू बगीचा, या सत्तेत जीव रमत नाही, तुही यंता किच्ची, हे लिहिलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. त्यानंतर पुढीलपैकी कोणते आत्मकथन कविता लिहिणाऱ्या व्यक्तीचे आहेत? आठवणीचे पक्षी, तराळ अंतराळा, उपरा, मला उद्ध्वस्त व्हायचं.
हे आहे मला उद्ध्वस्त व्हायचे, मलिका अमर शेख यांचं. या पुस्तकातून आहे त्यांचं, म्हणजे त्यामध्ये त्यांनी आपलं आत्मचरित्र, स्त्रीचं आत्मचरित्र आहे, त्यामध्ये तिने त्यांच्या आयुष्यातील दुःख, संघर्ष, समाजातील विषमतेवर भाष्य केलेले आहे. सामाजिक परिस्थिती, मानसिक वेदना, संघर्ष, नैराश्य असं सगळं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. उपरा ही कादंबरी आत्मकथन कोणाचं आहे ते मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. नंतर म्युन्सिपाल्टी हे नाटक कोणी लिहिले आहे? वीर वामनराव जोशी, माना जोशी, चिवी जोशी, वाम जोशी. म्युन्सिपाल्टी हे नाटक लिहिले आहे चिवी जोशी यांनी, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. तुम्ही बघत असाल या व्हिडिओमध्ये किंवा या घटकामध्ये तुम्हाला हे नाटक कोणाचे किंवा अ, हे आत्मकथन कोणाचे यावर जास्त भर दिलेला आहे, कारण चौथा युनिट त्यावरच आहे. ठीक आहे. दलित साहित्याची चळवळ परंपरेला नकार देते, पण अभिव्यक्ती पारंपरिक रूपे मात्र स्वीकारताना दिसते. या विधानातील पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक, हे संपूर्ण विधान बरोबर आहे की हे संपूर्ण विधान चूक आहे? तर दलित साहित्यातील चळवळ परंपरेला नकार देते, पण अभिव्यक्ती पारंपरिक रूपे मात्र स्वीकारताना दिसतात, हे संपूर्ण विधान बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर वाट तुडवताना या आत्मकथेचे लेखक कोण आहे? उत्तम कांबळे, उत्तम अंबोरे, अर्जुन डांगळे, जवी पवार. ते कोण आहेत? उत्तम कांबळे आहेत. हे एक साहित्यिक आहे, पत्रकार आहे, संपादक आहेत, है ना. त्यांचं जे प्रसिद्ध साहित्यकृती आहे ते अस्वस्थ नायक, तुम्ही वाचलं असेल, आई समजून घेताना, आत्मचरित्र आहे, वाट तुडवताना. ठीक आहे. महत्वाचे साहित्यिक आहेत हे. त्यानंतर वाळा, चिरेबंदी, भग्न तळ्याखाली आणि युगांत या त्रिनाट्यधारा कोणी लिहिलेल्या आहेत? महेश मांजरेकर, महेश महेश एलकुंचवार, महेश भट, महेश तिवारी. त्रिनाट्यधारा कोणी लिहिली आहे? हे लिहिले आहे महेश एलकुंचवार यांनी. त्यामुळे आपलं उत्तर आहे ब. नंतर मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे कोणाचे आहे. ते आहे सिंधुताई सपकाळ यांचे. यांचे आत्मचरित्र अनाथाची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताईच्या जीवनावरच्या खडतर प्रवासाचे इथे वर्णन आहे. अनाथासाठी केलेले कार्य, त्यांचे अनुभव सुद्धा यामध्ये आलेले आहे. आणि त्यांचे दुःख, निराधार मुलासाठी त्यांनी केलेले कार्य, हे सगळं यामध्ये आहे. ठीक आहे. नंतर अकर्माशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? शरण कुमार लिंबाळे, दया पवार, अर्जुन डांगळे की रागा जाधव. ते आहे शरण कुमार लिंबाडे यांचे. हे एक महत्वाचे दलित साहित्याचे साहित्यिक आहेत आणि दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र यासारखे अनेक पुस्तकं यांनी लिहिलेली आहे. अकर्माशी हे आत्मकथन आहेत त्यांचे. ठीक आहे. सुमारे त्यांनी 40 पुस्तके लिहिलेली आहे. दलित आत्मकथा, एक आकलन, दलित ब्राह्मण, दलित पॅन्थर, है ना. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. लक्ष्मण माने यांचे खालीलपैकी आत्मचरित्र कोणते? उपरा, बलुत, झावळ, कोकरउडे. आता बलुत तर नाहीये. ठीक आहे. बाकी तिघांमधून सांगा लक्ष्मण माने. उपरा ही लक्ष्मण माने यांनी घेतलेली, म्हणजे लिहिलेली आत्मचरित्र आहे. भटक्या विमुक्त समाजातील व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष, दुःख आणि समाजाकडून होणारे अन्याय यांचे हृदयद्रावक चित्रण आहे. आणि हे पुस्तक 1980 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. कधी झालेलं आहे? 1980 मध्ये. दलित साहित्य, संघर्ष आणि वेदना, भाषा यामुळे उपरा ही अत्यंत प्रेरणादायी आणि विचार करायला लावणारी कादंबरी आहे. ठीक आहे. सगळ्यांनी वाचायची आहे. ख्रिस्ती महार हे आत्मचरित्र कोणाचे? नावा टिळक, बाबा पदमजी, बाळासाहेब गायकवाड की फादर स्टीफन. ख्रिस्ती महार हे आहे नारायण वामन टिळक. तुम्ही कदाचित त्यांचं, जी पत्नी आहे यांची स्मृतिचित्रे त्यांचं आहे, लक्ष्मी टिळक त्यांचं. ते खूप ते खूप सुंदर अशी हे आहे. तुम्ही सगळ्यांनी वाचा. स्मृतिचित्रे आत्मचरित्र आहे. ठीक आहे. यांचं आहे ख्रिस्ती महार, त्यांचं आहे स्मृतिचित्रे, नावा टिळक. आपलं उत्तर आहे अ. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण घटक 4 यातले प्रश्न पाहिलेले आहे. आणि पुन्हा आपण पार्ट 2 मध्ये सुद्धा पाहणार आहोत. आपली जी बॅच आहे ती येत्या 4 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपल्याला असेच घटकानुसार जायचं आहे किंवा कसे प्रश्न विचारले जातात आपल्याला अंदाज असला पाहिजे, त्यानुसार आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया. धन्यवाद.